हरे कृष्ण। तर माघ महिन्यामध्ये येणारी षष्ठीला एकादशी व्रताचे कशा प्रकारे पालन केले पाहिजे तर आज आपण बघणार आहे। तर याच दिवशी मकर संक्रांती सुद्धा आलेली आहे, म्हणून या दिवशीला आपण महापर्व असे म्हटलेले आहे। तर या दिवशी आपण नक्की या एकादशी व्रताचे पालन केले पाहिजे। तर कशा प्रकारे केले पाहिजे आपण बघूया। तर पुलत्स्य नावाचे एक मुनी होते आणि त्यांच्याच बरोबर एक दालभ्य नावाचे मुनी होते। तर दालभ्य मुनींनी पुलत्स्य मुनींना प्रश्न विचारले की या भौतिक जगामध्ये अनेक पाप कार्य करण्यामध्ये हे मनुष्य व्यस्त झालेले आहे, मग यांना यातून बाहेर काढण्यासाठी काय केले पाहिजे। मग त्यांनी सांगितले, जर त्यांनी षष्ठीला एकादशी व्रताचे श्रद्धेने व निष्ठेने पालन केले आणि भगवान श्रीकृष्णांची पूजा केली आणि अनेक पवित्र नद्यांमध्ये स्नान केले आणि सर्व इंद्रियांना नियंत्रित करून भगवंतांची पूजा केली तर ते सर्व पापातून मुक्त होणार आणि त्यांना भगवंतांचं नाम प्राप्त होणार आहे। मग अशाच प्रकारे आपण सुद्धा जर या एकादशीला आपल्याला सर्व पापातून मुक्त व्हायचे असेल तर आपण सर्व इंद्रियांना काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर या सर्व यांना आपण नियंत्रित करून आपण भगवंतांची पूजा केली पाहिजे। आणि विशेष म्हणजे या दिवशी आपण हरे कृष्ण महामंत्राचा जप केला पाहिजे। तर अशा प्रकारे आपण या एकादशी व्रताचे पालन करून या सर्व पापातून मुक्त होऊ शकतो। षष्ठीला एकादशी महोत्सव की जय। हरे कृष्ण। धन्यवाद।